इथे तुम्हाला मात्र जो पाहायला मिळतोय कशा प्रकारचं कामकाज महाराज यांच्या माध्यमातून होताना जे पाहायला मिळेल, 5व्या षटकासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे. यावेळेचा चेंडू पाहायचं, आडव्या बॅटनं चढवलं आक्रमण, चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर येतोय षटकार. फ्रंट फुट वरती खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा टान्स त्यानं बदलला, फक्त थोडीशी जागा चेंज केली आणि अक्रॉस द लाईनचा फटका. हो, यावेळेचा चेंडू महाराज यांचा थेट यष्ट्यांचा वेग, क्लीन बोर्ड, 3 तार त्रिफळा, फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. धावपलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या मध्ये मार्गस्थ. शेवटचे 10 चेंडू आता शिल्लक आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी तुम्ही पाहता 13 धावेंची गरज आहे. 10 चेंडू मध्ये 13 बनवायच्यात. 7.8च्या खरं तर सरासरीने तुम्हाला धावा इथे बनवाव्या लागणार आहेत. 13 धावा इथे मात्र मैदानाच्या मध्ये जिंकण्यासाठी मात्र तुम्ही पाहतात बनवायच्यात. दोनही संघ खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार आहे. सामना रंगतोय, सामना रंगेल आणि सामना रंगणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची तिळमात्रही शंका नाही. 10 चेंडू आणि 13 धावेंची गरज. 6 फलंदाज बाद आहे. 56 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेचा चेंडू परत एकदा अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अनिकेत कांबळे मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकच्या दिशेने तुम्ही पाहतायत. अनिकेत वरती जबाबदारी आहे. 9 चेंडू आणि 13 धावेंची. परत एकदा सुंदर चेंडू. खरं तर अंगभेदक, शरीर भेदक मारे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. फलंदाजांना अक्षरशः रोखून ठेवलेला आहे. धावेंचा दुष्काळ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती महाराजला षटकार खेळला, परंतु त्यानंतर तुम्ही पाहताय दुसऱ्या चेंडूवरती मात्र तुम्ही पाहतात क्लीन बोर्ड केलं. त्यानंतरचे लागोपाठचे दोनही चेंडू डॉट टाकलेले आहेत. ही खासियत आहे गोलंदाजाची. शेवटचे 8 चेंडू आणि 13 धावेंची असणारी गरज. मैदानाच्या मध्ये श्वास रोखून धरणारा सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये जो पाहायला मिळतो आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत, इथे मात्र जो ठरेल. परत एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. महाराज यांची गोलंदाजी जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो, तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. काय कमालीची गोलंदाजी साकारलेली आहे. आपल्या संघासाठी एक चांगला खेळ आहे, परंतु एही विसरून चालणार नाही. समोर अनिकेत कांबळे आहे. एकदा का त्याच्या बॅटला बॉल लागला, मग मात्र तिथे तुम्ही पाहतात तो चेंडू सीमारेषा गाठल्याशिवाय राहत नाही. कॅमेरामनचं विशेष कौतुक आहे आमच्या. मी जाईन त्या विषयाकडे घेऊन तुम्हाला. खरं तर यावेळेचा चेंडू बिग हिट केला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपला आणि फलंदाज होते मैदानाच्या आतमध्ये बाद.